नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। महा DBT 2.0 स्कॉलरशिप। तर विद्यार्थी मित्रांनो, महा DBT 2.0 नवीन पोर्टल सुरू झालेलं आहे। तर लवकरच आपले स्कॉलरशिपचे फॉर्म सुरू होणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला महा ID कार्ड तयार करणं आवश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओद्वारे आपण महा ID कार्ड कशा पद्धतीने बनवायचं याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ आणि स्कॉलरशिप संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या ठिकाणी महा DBT महा IT असे टाईप करायचे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि खाली आपल्याला mahadbt2.maharashtra.gov.in अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन झालेली आहे। तर वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला यापूर्वीच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ही 30 सप्टेंबर 2026 पर्यंत सुरू राहील आणि 2026-27 या नवीन शैक्षणिक वर्षासाठी नवीन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे। तर यामध्ये मित्रांनो, आता हे दोन आपल्याला अपडेट आहे आणि त्यानंतर आता मित्रांनो, या ठिकाणी महा ID कार्डचा यूज कशासाठी होणार आहे तर आपल्याला महाशिष्यवृत्ती म्हणजेच कॉलेजमधील जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहे त्यांना स्कॉलरशिपचा फॉर्म फिल करण्यासाठी आपल्याला महा ID कार्ड लागणार आहे। त्याच्यानंतर शाळेय विद्यार्थ्यांना, त्यानंतर शेतकरी बांधवांसाठी ज्या योजना आहेत त्यांना पण महा ID कार्ड लागणार आहे आणि जे निवृत्ती वेतनधारक आहेत, रिटायर लोक, त्यांना पण लागणार आहे आणि दिव्यांग बांधव जे आहेत त्यांच्या योजनेसाठी पण आपल्याला महा ID कार्ड लागणार आहे। अशा टोटल 55 योजनांसाठी आपल्याला ते महा ID कार्डचा उपयोग होणार आहे। तर यामध्ये महा DBT हे महाराष्ट्र शासनाच्या विविध शिष्यवृत्त्या, कृषी अर्थसहाय्य आणि सामाजिक कल्याणाच्या योजनांचा लाभ देणारे अधिकृत थेट लाभ हस्तांतरण करणारे पोर्टल आहे। तर आपल्याला या पोर्टलद्वारे आपण आपले लाभ जाणून घेऊ शकतो, त्यानंतर पात्र योजना शोधू शकतो कोणत्या आहे आणि अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतो। एकूण 72 योजना आहे, 12 विभागांची संख्या आहे। तर यामध्ये महा DBT पोर्टलचा मेन उद्देश काय आहे तर महा DBT पोर्टलचे उद्देश हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लाभांचे वितरण सुलभ, गतिमान व न्याय पद्धतीने करून शासनाला थेट नागरिकांशी जोडणे हे आहे आणि संकल्प पात्र नागरिकांना शासनाचे लाभ सहज वितरित करण्यासाठी पारदर्शक, कार्यक्षम व सर्वसमावेशक डिजिटल व्यासपीठ निर्माण करणं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्याला हे महा ID कार्डचा उपयोग आहे, त्याचे महा ID कार्डचे फायदे आहे। त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला नोंदणी करायची आहे महा ID कार्डसाठी। तर या ठिकाणी मित्रांनो, वरच्या बाजूला आपल्याला नोंदणी करा असा टॅब आहे, त्या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला महा ID तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे, जो 12 अंकी आधार नंबर आहे तो टाकायचा आणि त्यानंतर मी KYCच्या उद्देशासाठी माझ्या आधार क्रमांकाचा आणि बायोमेट्रिक माहितीचा वापर करण्यास संमती देतो। मला हे समजले आहे की माझ्या माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी केला जाईल। त्यानंतर मी हे मान्य करतो की ही संमती ऐच्छिक आहे आणि त्यानंतर अधिक वाचावरती क्लिक करून ती कोणत्याही वेळी मागे घेतली जाऊ शकते। क्लिक केल्यानंतर अल्पवयीन व्यक्तींच्या बाबतीत जे मुलांचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी पण या ठिकाणी माहिती दिलेली आहे। ती सर्व माहिती वाचायची आणि या ठिकाणी जो चेकबॉक्स आहे त्यावरती टिक करायचा आहे। त्यावरती टिक केल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती OTP येणार आहे। तर मित्रांनो, OTP येण्यासाठी थोडं वेट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मोबाईलवरती 6 अंकी OTP येणार आहे। तर तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सत्यापित करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, सत्यापित करावरती क्लिक केल्यानंतर आपला OTP व्हेरीफाय होणार आहे। तो व्हेरीफाय होण्यासाठी थोडं वेट करायचं आहे आणि आपला OTP व्हेरीफाय झाल्यानंतर आपलं या ठिकाणी आपल्याला एक सहमती भेटणार आहे, महासारथीची एकूण सहमती। तर ही सहमती जी माहिती आहे ती सहमतीची घोषणा व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि ही सर्व माहिती व्यवस्थित वाचून झाल्यानंतर आपल्याला खाली त्याला टिक करायचं आहे। तर या ठिकाणी स्क्रोल डाऊन करायचं आहे। स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपला जो महा ID आहे तो आपला त्यानंतर तयार होणार आहे। तर या ठिकाणी मी माझा आधार आणि लोकसंख्या शास्त्रीय तपशील वापरण्यास प्रामाणिकपणा, सामायिकरण आणि प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारला सहमती देतो। ओळख सत्यापन, पात्रता आणि तपासणी आणि योजना सेवा वितरणासाठी
जेव्हापर्यंत मार्ग घेतले जात नाही. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर स्वीकृती द्या आणि पुढे जा या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार प्रमाणे या ठिकाणी सर्व माहिती आलेली आहे. तुमचं पूर्ण नाव, जन्मतारीख, जेंडर, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आधार क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ईमेल आय डी टाकायचा आहे. ईमेल आय डी हा मॅन्डेटरी नाही आहे, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी ईमेल आय डी टाकू शकता, नाही टाकला तरी चालणार आहे. त्यानंतर या ठिकाणी रहिवासी पत्ता तुमचा आधार कार्डप्रमाणे या ठिकाणी खाली संपूर्ण पत्ता तुमचा आलेला आहे. त्यानंतर स्टेट आले आहे, त्यानंतर जिल्हा, पिनकोड आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा हा केस सेन्सिटिव्ह आहे, कॅपिटल असेल तर कॅपिटलच टाकायचं आहे. तर कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपला जो मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आहे त्यावरती आपल्याला OTP आलेला आहे, 6 अंकी OTP आलेला आहे. तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा सत्यापित करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी OTP दोन्ही ठिकाणी टाकले आणि सत्यापित करा या ऑप्शनवरती पण आपण आता क्लिक केलेलं आहे. क्लिक केल्यानंतर युजर सक्सेसफुली क्रिएटेड झालेला आहे. नोंदणी यशस्वीरित्या आपली पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो, माय ID तुमचं प्रोफाईल तयार केली जात आहे माय IDसाठी आणि त्यासाठी आपल्याला माय ID क्रिएट होण्यासाठी आपल्याला 24 तासाचा कालावधी लागणार आहे. तर एक दिवस आपण पूर्ण वाट बघायची आहे माय ID तयार होण्यासाठी. आणि माय ID तयार झाल्यानंतर त्याचा आपल्याला SMS पण येणार आहे. आपल्या मोबाईलवरती SMS येणार आहे आणि तो SMS आल्यानंतर आपण पुन्हा एकदा ते लॉग इन करायचं आहे. तर या ठिकाणी आता आपला माय ID क्रिएट झालेला आहे. तो माय ID क्रिएट झाल्यानंतर मित्रांनो, आपलं माय ID क्रिएट झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा होम पेजला यायचं आहे वेबसाईटच्या. तर या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलं आहे. आपण तिथे पण लॉग इन करून आपलं माय ID क्रिएट करू शकता. तर या ठिकाणी आता आपल्याला लॉग इन करायचं आहे माय ID क्रिएट झाल्यानंतर. या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी नागरिकांसाठी लॉग इन या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी माय ID टाकून घ्यायचा आहे. तर आपल्याला या ठिकाणी आपला जो माय ID आहे 11 डिजिटचा माय ID आहे, त्याचा तुम्हाला टेक्स्ट मेसेज आलेला असेल तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो टाकल्यानंतर या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे. तो OTP टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर आपले अजून स्कॉलरशिपचे फॉर्म सुरू झालेले नाही आहेत, पण स्कॉलरशिपचे फॉर्म सुरू होतील त्यावेळेस आपल्याला तिथून लॉग इन करायचं आहे. त्याच पद्धतीने जी लाडक्या बहिणींची KYC आहे तर त्यांची पण KYC आपल्याला ह्या लॉग इनमधून होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला आपला माय ID क्रिएट करून घ्यायचा आहे. तर लवकरात लवकर आपला माय ID क्रिएट करून घ्या, म्हणजे त्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप फॉर्म भरताना कुठलीही अडचण येणार नाही. त्याच पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.